हॅलो, तर आज आपल्या क्लासचा सेकंड डे. आपण आज फ्लावर्सचे पॅटर्न्स पाहणार आहोत. तर बेसिक फ्लावर्सपासून आपण स्टार्ट करूयात. सगळ्यात आधी आपण एक स्पायरल काढून घेणार आहोत आणि मध्ये सेंटरला एक डॉट द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फ्रिल्स काढायचे आहेत. हे जे यू आकाराचे काढतोय आपण, ह्याला फ्रिल्स बोलतात. तुम्हाला जर डायरेक्टली काढता येत नसेल तुम्ही पार्टिशन करून सुद्धा काढू शकता फ्रिल्स काढताना हे मोठे आणि यू आकाराचे आले पाहिजे. हे प्रॉपरच काढायचे. आपण ह्यावर एक डबल फ्रिलची कोटिंग घेणार आहोत. डबल फ्रिल घेताना तुम्हाला तेव्हासुद्धा तुम्ही जर पार्टिशन केलं तर सगळ्यात बेटर होईल, कारण आपण डायरेक्टली जर काढायला घेतलं तर काही फ्रिल्स हे क्रॉस जातात. तर क्रॉस जायला नको, त्यासाठी आपण पार्टिशन करून काढायचे सगळे फ्रिल्स. त्यानंतर तुम्ही त्याच्यावर डॉट्स दिले तरीही चालेल, नाही दिलं तरीही चालेल. काहीच तुम्ही फ्लावर कोणतंही घेतलं, प्रत्येक फ्लावरमध्ये तुम्हाला स्पायरल आणि फ्रिल्स हे कंपल्सरी असतात. ह्याने तुमचं फ्लावर अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर आधी ते पहिलं आपण काढून घेऊ. फ्रिल्स हे तुमचे पार्टिशन करूनच काढायचे, डायरेक्टली फ्रिल्स काढायचे नाही. आता आपण हे जे फ्लावर काढतोय हे थोडं हार्ट शेपसारखं आहे. सेंटरला थोडं खाली खेचून घ्यायचं आणि हे फ्लावर काढताना तुम्हाला 4पेक्षा जास्त पाकळ्या काढून घ्यायच्यात तुम्हाला ह्याच्यामध्ये, आणि 8पेक्षा कमी. त्यानंतर ह्याच्यावरती तुम्हाला तशाच पाकळ्या काढून घ्यायच्यात. फ्लावर हे तुमचं सर्कलमध्ये आलं पाहिजे. एक पाकळी वर एक पाकळी खाली अशी नाही आली पाहिजे. पूर्ण प्रॉपर लेवलमध्ये सर्कल दिसलं पाहिजे आपलं त्याच्यामध्ये. त्यानंतर आता आपण ह्या फ्लावरला शेडिंग करून घेऊ. शेडिंग करताना एक लक्षात ठेवायचं, तुम्ही कोणावर प्रेशर किती देताय ह्याच्यावर डिपेंड करते तुमची शेडिंग कशी येईल. जर तुम्ही खूप प्रेशर दिलं तर शेडिंग करताना पूर्ण पाकळी डार्क नाही करायची. हाफ पार्ट तुमचा ब्लँक दिसेल आणि हाफ पार्टमध्ये तुमची शेडिंग दिसेल आणि तुमचं फ्लावर हे अट्रॅक्टिव्ह दिसलं जातं. कोणावर तुम्ही प्रेशर जास्त दिलं तर तुमचं जे फ्लावर आहे ते पूर्ण डार्क असं काळपट दिसायला सुरुवात होते, जे की त्याला फिनिशिंगही दिसत नाही. आता आपण सगळ्या पाकळ्यांना शेडिंग देऊन घेऊ आतल्या साईडला. जसं बाहेरच्या साईडला दिलं सेम तसंच आतल्या साईडलाही आपण शेडिंग करून घ्यायची आहे. आतली साईड ब्लँक नाही ठेवायची, जेणेकरून ते वेगळं नाही दिसणार दोन्ही पण. फ्लावर काढून झाल्यावर जी बाहेरची आउटलाईन असते ही डार्क करायला विसरायची नाही. आता नेक्स्ट फ्लावर घेताना आपल्याला सेम जसं मी सांगितलं, आधी स्पायरल घ्यायचा. तुम्ही डॉटेड घेतला तरीही चालेल, तुम्ही सर्कल घेतला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला ह्या पाकळ्या घेताना ह्या थोड्या वेगळ्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक पाकळी घेतल्यानंतर त्याच्या वरच्या साईडने सेंटरपासून थोडं पुढे तिथने तुम्हाला नेक्स्ट पाकळी घ्यायची. सेम प्रोसेस रिपीट करायची आहे तुम्हाला सगळ्या फ्लावरमध्ये. आपण इथे बंच घेतो एक फ्लावरचा, एका फ्लावर नंतर एक फ्लावर. तुम्ही बंचेस घेताना एक लक्षात ठेवायचं की बंचेस घेताना तुमच्या फ्लावरचा हा ट्रायंगल दिसला पाहिजे. ट्रायंगल म्हणजे काय, जर हे जे डॉट्स आहेत ना, हे डॉट्स ट्रायंग्युलर टाईपमध्ये दिसले पाहिजे. म्हणजे एका फ्लावरचा डॉट, सेकंड फ्लावरचा, थर्ड फ्लावरचा, हे तिन्ही जर तुम्ही पाहिले ना तर ते तुम्ही ट्रायंगलमध्ये दिसतील. तर तुमची ही तुमचा हा बंच हा प्रॉपरली येतो. त्यानंतर तुम्हाला वरची साईड डार्क करायचे, आतल्या साईडला डार्क नाही करायचं. आउटलाईन फक्त ह्याची डार्क करून घ्यायची, जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह आणि उचलून दिसेल तुमचं जे फ्लावर आहे ते. नेक्स्ट फ्लावरमध्ये जसं मी सांगितलं तुम्ही सर्कलही घेऊ शकता. ह्याच्यावर स्पायरल फ्रिल्स घेतले तरीही चालतील, नाही घेतले तरीही चालतील. आता इथे आपण पार्टिशन करून घेतोय 4 पार्ट्समध्ये. त्यानंतर 4 पार्ट्सच्या मधोमध्ये एक लाईन मारून घेतोय, जेणेकरून आपलं फ्लावर हे प्रॉपर आलं पाहिजे. ह्यासाठी आपण हे मेजरमेंट टाकून घेतले आधी. त्यानंतर मी डार्क करून घेते. तुम्ही लास्टला डार्क केलं तरीही चालेल, आधी डार्क करून घेतलं तरीही चालेल. ह्या लाईन्स घेताना तुम्हाला सगळ्या लाईन्स ह्या सेम आल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून सर्कल दिसलं पाहिजे असं ह्या टाईपमध्ये आल्या पाहिजे. त्यानंतर वरती आपण थोड्या कर्वमध्ये ट्रायंग्युलर टाईपमध्ये घेतोय, जेणेकरून ट्रायंगल पण दिसतंय आपल्याला तिथे आणि कर्व पण येतोय आपला आणि पॉइंटेड पण दिसतंय. हे तुमचं त्यात आलं पाहिजे. आणि माझा सर्कल पहा पूर्ण प्रॉपर आलं. शेपमध्ये तुमच्या थोड्याफार मिस्टेक्स जर झाल्या तर तुम्ही त्या लास्टला करेक्शन करू शकता. त्या कसं, तर तुम्हाला त्याच्यामध्ये जो डार्क पार्ट करतो आपण सगळ्यात लास्टला, आउटलाईन जी देतो, ती आउटलाईन तुम्हाला त्या शेपनुसार जर तुम्ही फिरवली तर हे तुमचं फ्लावर जे आहे ते प्रॉपर शेपमध्ये येऊन जातं. तुम्ही ह्याला शेडिंग तुमच्या मनावर आहे, शेडिंग करायची की नाही. शेडिंग केलं तरीही छान दिसतं. आता आपण लोटसचे टाईप्स पाहू. ह्याच्यामध्ये ड्रॉप टाईप शेप घ्यायचं आहे तुम्हाला आधी सेंटरला. एका साईडनी अर्ध एका साईडनी अर्ध असं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक साईड तुमची आतल्या साईडला कर्वमध्ये जाईल लोटसच्या ड्रॉपच्या आतमध्ये. त्यानंतर लोटसच्या ज्या आपण साईडच्या पाकळ्या घेतोय ह्या आधीच्या पाकळीच्या हाफमध्ये, म्हणजे अर्ध्यातनं खाली घ्यायच्यात. जी पूर्ण पाकळी आहे त्याच्या अर्ध्यातनं खाली.
त्यानंतर आपण सेम तसंच एक लोटस काढून घेतोय आता परत पहा, स्ट्रेट लाईन कर्व, हाफमधनं स्ट्रेट लाईन कर्व, हाफमधनं स्ट्रेट लाईन कर्व. सेम तुम्हाला हीच प्रोसेस फॉलो करायची आहे. हाफमधनं स्ट्रेट लाईन कर्व, हाफमधनं स्ट्रेट लाईन कर्व. खाली तुम्ही एक सर्कल घेऊ शकता. ह्याची शेडिंग करताना सेम, शेडिंग करताना आधी मी कोन प्रेस केला एकदम नॉर्मल, त्यानंतर मी कोन प्रेस नाही केला, फक्त खालची जी मेहंदी आहे ती थोडी वरती ओढून घेतले. प्रेशर थोडं कंट्रोल करायचं आहे, खूप सारं काळं नाही करायचं आहे. काळं केल्यावर त्याला फिनिशिंग नाही दिसणार तुमच्या लोटसला. ह्या लोटसच्या टाईपमध्ये आपण आतनं थोडं जसा शेप आहे त्या शेपनुसार आतनं थोडं डार्क करून घेतोय, जेणेकरून लोटस अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल. सेम दुसऱ्या साईडनी पण असंच करून घ्यायचं आपल्याला. हा थर्ड लोटसचा टाईप आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेम जसं सांगितलं मी ड्रॉप घ्यायचा मध्ये, पण हा तुम्हाला ह्या लोटसमध्ये डार्क करायचा आहे सेंटरचा ड्रॉप. त्यानंतर बाहेरच्या साईडने एक छोटी लाईन घेऊन सेम खाली कर्व ओढून घ्यायचा आहे आणि ती लाईन साईडने फक्त डार्क करायची. तुम्ही पाहू शकता हा शेप कसा घ्यायचा आहे. दोन्ही साईडला सेम आलं पाहिजे, एका साईडला लहान एका साईडला मोठं असे नाही आले पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला 2 टाईप्स पाहायला मिळतात. एक लहान लोटस जे मी तुम्हाला आधी सांगितलं, आणि आत्ता हे जे आपण शिकतोय ते मोठं लोटस. हे तुम्हाला ब्राईडमध्ये जास्त यूज केले जातात हे लोटस. फक्त आतल्या साईडनी एक कर्व घेऊन स्ट्रेट लाईन आणि खाली कर्व, जसं मी तुम्हाला फर्स्ट वाला लोटस सांगितलं सेम तेच लोटस आहे, तसंच लोटस आहे हे. फक्त आपल्याला ह्याला आतनं फिलिंग करायचे. आतमध्ये आपण ह्या 2 लाईन्स ह्यासाठी घेतल्या जेणेकरून आपण जे आतमध्ये फिलिंग करणार आहोत हे थोडंसं अट्रॅक्टिव्ह आणि सेपरेट दिसेल ह्या लाईन्समुळे, त्यासाठी. आणि नंतर आता ह्याच्यानंतर आपण हा पूर्ण पार्ट डार्क करून घेणार आहोत. डार्क करताना कोनवर प्रेशर द्यायचं आहे. कसंही डार्क नाही करायचं, लाईन्स नाही दिसल्या पाहिजे. काहींच्या लाईन्स दिसतात, मग त्याचा कलर आला की त्या लाईन्स कलरमध्ये सुद्धा तशाच लाईन्स येतात, त्या नाही आल्या पाहिजे. कोन भरपूर प्रेस करा जेणेकरून तुमचे लोटस हे अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि उचलून दिसेल. त्याच्या साईड्स घेताना पण सेम तुम्हाला तसाच कोन प्रेस करायचा आहे. फक्त कोन घासून नाही घ्यायचा. कोन जितका तुम्ही घासून घ्याल तितकी तुमच्या लोटसची फिनिशिंग जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही कोन घासून नाही घ्यायचा अजिबात. आणि खूप जवळ पण नाही घ्यायचे त्याच्या पाकळ्या साईडच्या. नेक्स्ट लोटस सेम आपण तसंच काढून घेतलंय, फक्त त्याच्या आतनं एक लेअर घेतली आहे. त्यानंतर त्या लेअरमध्ये आपण लाईन्स काढून घेतोय आता. हे या लोटसचा थर्ड टाईप आहे. सेम तसंच घेतलंय आपण. लाईन्स काढून झाल्यानंतर आपण हा पार्ट सेम तसाच डार्क करणार आहे, जसं बाहेरचं केलं, आधीचं लोटस केलं सेम तसंच. कोनावर प्रेशर द्यायचंय थोडं. कोणती साईड ब्लँक नाही राहिली पाहिजे, मग तुमचा कलर येताना साईडला डार्क होतं आणि जिथे राहिलाय स्पेस तिथे तुमची मेहंदी मध्ये गॅप दिसतो तुमच्या मेहंदीमध्ये तिथे. त्यासाठी प्रॉपर तुमचं फिलिंग हे प्रॉपर हवं आहे. जसं वरचं लोटस डार्क करून घेतलं तसं त्याचा खालचा पार्ट सुद्धा डार्क करून घ्यायचा आहे आपल्याला तिन्ही साईडचा. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले 7 दिवसाचे असे बेसिक क्लासेस होणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.